ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे डॉक्टर रविराजांना सांगतात की बरेच दिवस झाले प्रतिमाला चुकीचं औषध दिलं जात आहे। तेव्हा रविराज प्रतिमाला विचारतात तुला कोण औषध देतो, तेव्हा प्रतिमा विचारते मला सुमन नाही तर नागराज औषध देतो। तेव्हा रविराज प्रतिमाला सांगतात की तू कोणी दिलेली औषधं घेऊ नको, मी तुला देईन ती औषधं घे। तेव्हा प्रतिमा रविराजांना सांगते तुम्ही सांगतात ते ठीक आहे, आता मी तेव्हा रविराजांनी सांगितलेली औषधं प्रतिमा घ्यायला लागते। इथे अर्जुन सायली रविराजांकडे येतात आणि सांगतात की साक्षीकडील पेंडेंटचा तुकडा आमच्याकडे सापडलेला आहे आणि जो साक्षीकडनं आम्ही पेंडेंटचा तुकड्याचा लॉकेट आहे ते आम्ही घेऊन आलोय आणि हे दोन्ही तुकडे मॅच करतायत। रविराज अर्जुनला सांगतो हा तुला पेंडेंटचा तुकडा कुठे सापडला, तेव्हा अर्जुन सांगायला लागतो हा मला आश्रमात सापडला आणि ह्याचा शोध घेत आम्ही ज्यावेळी ह्याचा पूर्ण तपास घेण्यासाठी मी सायलीला साक्षीच्या मेकअप रूम मध्ये पाठवला आणि तिकडे त्याचा पूर्ण लॉकेट सापडला। तेव्हा रविराज अर्जुनला सांगतात की आता तुला सिद्ध करायचं आहे की हा तुकडा साक्षीचाच आहे, हा तुकडा साक्षीच्या पेंडेंटचाच आहे। तुला सायली प्रतिमाला फोन करते आणि बोलते सगळं ठीक आहे ना, तेव्हा प्रतिमा बोलते खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत। तेव्हा सायली सांगते काय झालं, तेव्हा प्रतिमा बोलते मला खूप चुकीची औषधं देण्यात आली होती। तेव्हा सायली विचारायला लागते तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला औषधं कोण द्यायला लागला, तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की मला सुमन आणि नागराज दुधामधून औषध देत होता। सायली बोलते तुम्ही काळजी करू नको, मी ताबडतोब डॉक्टरांना भेटते। श्रद्धा डॉक्टरांना भेटते, त्यांचा आणि माझा योग्यरित्या चालतंय त्यामुळे मी त्यांच्याकडनं ह्या गोष्टी माहीत करून घेते। सायली बोलते ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला योग्यरित्या सांगते। तेव्हा इथे सायली श्रद्धा डॉक्टरांना फोन करते आणि बोलते की प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्या होत्या। श्रद्धा डॉक्टरांना सांगते की डॉक्टरांकडून कोणतेही औषध देणे चुकीचं होऊ शकत नाही आणि काही झालं तरी डॉक्टर योग्य ते औषध देतात। व सायली सांगते की प्रतिमा त्याला मुद्दामून कोण चुकीचं औषध देईल का, तेव्हा डॉक्टर बोलतात की मुद्दामून औषधं कोण देऊ शकत नाही, पण औषधं बदलली गेली असतील आणि ज्याने ही औषधं बदलून दिली असेल त्याचा विचार असेल की प्रतिमा बरी नाही होईल आणि ती जी आठवते ती हळूहळू ती विसरावी। तेव्हा श्रद्धा डॉक्टर सांगतात की योग्य वेळी त्यांना औषध दिली गेली पाहिजे आणि त्यांच्या गोळ्या चुकीच्या दिल्या नाही पाहिजेत। तेव्हा इथे प्रतिमा रविराजांना सांगते की मला चुकीच्या गोळ्या दिल्या गेल्या होत्या आणि त्या पण बदलून। तेव्हा रविराज बोलतात की मी असताना आता तुला कोण बघतोय चुकीच्या गोळ्या देतात ते। तेव्हा इथे रविराज बोलतात की तन्वी आणि नागराज हे तुला चुकीच्या गोळ्या का देतील, मला तर काहीतरी गोळबंगाल दिसत आहे। साक्षीच्या केसमध्ये पण चुकीची गोष्ट घडली, ती बोलली तिथे ती नव्हती पण ती तिथे होतीस। रविराज सांगतात की मला पहिल्या दिवशीपासून वाटलं की ही आपली तन्वी खोटारडी आहे। रविराज बोलतात या सगळ्यामध्ये आता या खोट्या तन्वीचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेलीच आहे आणि या सगळ्यामध्ये आता जो मी खेळ खेळणार आहे तो तिला भारीच पडणार आहे। प्रतिमा बोलते तुम्ही काय करणार, तेव्हा रविराज बोलते मी आता तिच्या तोंडून एक खूप मोठं सत्य वधून घेणार आहे। तेव्हा इथे रविराज सायलीला प्रतिमाला कॉल करायला सांगतात आणि सांगायला सांगतात की आम्ही तिकडे येतोय, तिकडे येऊन खूप मोठा खुलासा करणार आहे आणि सायली सांगायला लागते रविराज सांगायला लागतात की खूप मोठा खुलासा होणार आहे आणि सगळ्यांना बोलवा। तेव्हा गडबडलेली सायली पूर्णाईकडे येते आणि बोलते पूर्णाईला की आता सगळेजण येणार आहे। तेव्हा पूर्णाई बोलते हे कोणी सांगितलं, तेव्हा सायली सांगते रविराजांनी। तेव्हा पूर्णाई बोलते त्याला का सांगायची गरज होती, तेव्हा सायली सांगते की मला सांगायला सांगितलं होतं म्हणून मी बोलली आणि असं बोलत सायली पूर्णाईला रविराजांच्या समोर घेऊन जाते। तेव्हा ते रविराज सायलीला बोलतात तन्वी कुठे, त्याच टायमाला तिथे कल्पना येतात आणि बोलते रविराज काय झालं, तेव्हा रविराज चिडतात आणि बोलतात याच टायमाला आता रविराजांना आता प्रियाच्या तोंडून सत्य वधवायचं असतं। सायलीला ह्या सगळ्यामध्ये काही माहित नसलं तरी सुद्धा पण पुढे सायलीच्या समोर सत्य येणार असतं। तेव्हा रविराज तन्वीला सांगतात तू कोणासाठी काम करते ते नक्की सांग। तेव्हा तिथे अश्विन येतो आणि बोलतो, अश्विन बोलतो तुम्ही काय बोलतात, तन्वी कोणासाठी काम करणार, तेव्हा रविराज म्हणतात की महिपत आणि साक्षीसाठी। तेव्हा सगळ्यांना चांगला धक्का बसतो। तेव्हा इथे रविराजांनी तन्वीवर आरोप केला हे कोणाला समजत नाही। तेव्हा इथे प्रतिमा बोलते की मला खूप मोठं सत्य समजलं आहे कारण की त्यानेच तुला मला वेडं बनवायला सांगितलं आहे का। प्रतिमा तन्वीला सांगते की तेच तुला ब्लॅकमेल करतात की मला वेडं बनवायला ना। सायली सांगते हो, मी जेव्हा डॉक्टरांना फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं आणि कोणीतरी मुद्दा म्हणून प्रतिमाच्या गोळ्या चेंज करतोय आणि प्रिया गोळ्या देत होती आणि प्रिया गोळ्या देत असताना गोळ्या चेंज कशा झाल्या। प्रिया बोलते की मला काय माहित नाही पण आता तो नागराज गोळ्या देतो त्यानेच काहीतरी गोळ्या बदलल्या असतील। ते रविराज सांगायला लागतात की नागराज गोळ्या देतो पण त्या गोळ्या कोणी आणून दिल्या, तू आणून दिल्यास आणि या सगळ्यामध्ये नागराजनी तुझंच नाव सांगितलं आहे आणि मला समजलं होतं की नागराज हा दुधातून गोळ्या देतो आणि मी त्याला रंगेहात पकडलं होतं आणि त्याच्या तोंडून मी तुझंच नाव ऐकलं आणि त्याने सांगितलं की ह्या गोळ्या मला
तन्वीने द्यायला सांगितल्या. प्रिया बोलायला लागते की मी काहीच केलं नाही, या सगळ्यामध्ये मला नागराज काका अडकवायला बघतायत. रविराज सांगायला लागतात की मी नागराजला रंगे हात पकडलं आणि त्याला दूध उचला आणि त्याने सांगितलं की मी या गोळ्या प्रियाच्या बोलण्यावरून प्रतिमाला देत होतो. आणि रविराज सांगायला लागतात की प्रियाला की जेव्हा खून झाला होता तेव्हा तिथे साक्षी पण होती आणि तू पण तिथे होतीस आणि तू कोर्टात साक्ष काय दिलीस, मी तिकडे नव्हती आणि तिथे साक्षी पण नव्हती. सायली सांगायला लागते की आम्हाला त्या पेंडेंटचा तुकडाही मिळाला आणि आम्ही त्या पेंडेंटच्या तुकड्यावरून कालिनी महाडिक यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की जिचा हा पेंडेंटचा तुकडा आहे तिला मी हे लॉकेट वाढदिवसाला दिलं होतं. आणि ती कालिनी महाडिक कोण, म्हणजे ती साक्षीची आई. याच्यावरून समजतं की जे पेंडेंटचा तुकडा मिळाला तो साक्षीचाच होता आणि साक्षी ती त्या दिवशी खुनाच्या दिवशी आश्रमात होती आणि पेंडेंटचा अर्धा तुकडा साक्षीकडे होता आणि अर्धा तुकडा मी घेऊन आले. इथे प्रिया विचार करायला लागते आता हे काय झालं, आता हा सगळा डाव माझ्याच उलटतो आहे. रविराज प्रियाला सांगायला लागतात तू आता सत्य खरं सांगितलं नाहीस तर तुला मी पोलिसांच्या ताब्यात देईन आणि आता मला खात्रीने पटलं आहे की तू आता माझी मुलगी नाहीच आहेस. त्याच टायमाला प्रिया चांगली गडबडते आणि बोलते. रविराज बोलतात हेच नावाचं पेंडेंट तिकडे मिळालं आणि हे सिद्ध झालं की साक्षी त्या दिवशी त्या रात्री तिकडे होती. याच्यामध्ये मग तू मधुभाऊंचं नाव का घेतलं हे सगळं मला तू खरं काय ते सांग. आणि त्याच टायमाला चिडलेले रविराज प्रियावर चांगलेच ओरडतात आणि तिच्यावर हात उचलतात. प्रिया सांगायला लागते की मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो कारण की ती लोक मला ब्लॅकमेल करत होते. तेव्हा रविराज सांगायला लागतात मग खून कोणी केला. तेव्हा प्रिया सांगायला लागते तिकडे साक्षी होती आणि तिनेच खून केला. प्रिया सांगायला लागते भरपूर दिवसापूर्वी तुमचा पण ऍक्सिडेंट या महिपन शिकरेनेच केला होता आणि आता इथे रविराजाने प्रियाच्या तोंडून सगळं कारस्थान वधवून घेतलेलं असतं आणि आता रविराजाने प्रियाला ट्रॅप रचून खूप आता अडचणीत आणलेलं असतं. त्याच टायमाला पूर्णाईला चक्कर येते आणि पूर्णाई खाली पडायला लागते आणि आता प्रिया साक्षीला मदत करते आणि ती आता खोटी तन्वी आहे आणि या घरात आली. आता याच्यावर आता शिक्कामोर्तब झालंय आणि ह्याच्या पुढे काय होणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.